प्रबोधन प्राथमिक विद्यालय उमुरफा विद्याप्रबोधिनीची शाखा वार्षिक म्हणजे राष्ट्रीय सणापैकी खरं म्हणजे 15 ऑगस्ट 19 डिसेंबर आणि 26 जानेवारी हे सगळे मोठ्या प्रमाणात साजरे करतात। त्याचप्रमाणे हे सगळे साजरे करण्याचा भाग पडणारा असा एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे 18 जून। 18 जून हा दिवस क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो। मग त्यामागचा उद्देश काय हे मुलांना पहिलं कळलं पाहिजे, म्हणून आम्ही वार्षिक काय करतो की 18 जून ह्या दिवशी क्रांती दिन साजरा करतो। आज आपल्या मुलांनी सगळ्यांनी आमच्या क्रांतीवीरांचे जे हुतात्मा जे होते त्या सगळ्यांचे फोटो जे त्यांचे हातात घेऊन सगळ्या ह्याच्यामध्ये आज आम्ही क्रांती दिनाचा हे कार्यक्रम साजरा केलेला आहे। मग क्रांती दिन आपण का साजरा करतो? मग ह्या दिवशी कोणती घटना घडली तर 18 जून ह्या दिवशी डॉक्टर राम मनोहर लोहिया याने क्रांतिकारक बदल जो गोवा मुक्त होण्यासाठी महत्त्वाचा होता तो दिवस आज घडवून आणलेला। म्हणजे आपल्या गोव्यात पोर्तुगीजांच्या आधी अनेक राजकारणी राज्य करायचे। मग ते करत असताना इथं दोन जे राजकारणी होते, विजापूरचा आदिलशाह आणि विजयनगरचा राजा, दोन घराणे राज्य करत होते। त्यांच्यामध्ये सुद्धा वैरत्व होतं। म्हणजे विजयनगरचा जो अधिकारी आहे त्याने आपल्या गोव्यातून विजापूरच्या आदिलशहाला पळवून लावण्यासाठी पोर्तुगीज अधिकारी अल्बुकर्क याला 1510 साली गोव्यात मदतीस म्हणून मित्र म्हणून मदतीस बोलावले। तो इथं आला आणि त्याने विजापूरच्या आदिलशाचा पराभव केलाच। त्याचबरोबर त्याने आपल्या गोव्यामध्ये इसवी सन 1510 साली पोर्तुगीजाची सत्ता स्थापन केली। मग ही पोर्तुगीज हे आपल्या गोव्यात येऊन आपल्या गोव्यातील लोकांना अनेक प्रकारे त्याने छळ सुरू केला, अनेक प्रकारे त्यांनी यातना केल्या। मग त्याने आपला धर्म बदलण्यास सुरुवात केला। त्याबरोबर आपल्या गोव्यातील लोकांचे 3 गट पडले। 3 गटामध्ये एक गट जो होता जो पोर्तुगीजाने सांगितलेलं ऐकणारा म्हणजे भित्रा गट, दुसरा गट जो होता ते इथून पळून गेले म्हणजे आपल्या गोव्यातून पळून गेले, आणि तिसरा गट जो होता म्हणजे आपल्याच लोकांपैकी तिसरा गट जो होता तो क्रांतिकारक गट होता। त्याने पोर्तुगीजाला हाकलून लावण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले, अनेक प्रकारे यातना भोगल्या। म्हणजे त्याने केलेले छळ सहन करीत त्याने पोर्तुगीज सत्तेचा विरोधच केला। आणि आपल्या गोव्यामध्ये गोवा हा भारताचा भाग असून सुद्धा अनेक प्रकारच्या यातना इथं चालूच होत्या, अनेक प्रकारचे बंधनं इथं चालूच होती, अनेक प्रकारच्या घोषणा देण्यास म्हणजे भारत मातेचं चित्र लावण्यास, पत्र आपला वर्तमानपत्र लिहिण्यास, वर्तमानपत्र वाचण्यास, त्याचबरोबर देवाचं कुठलंही कार्य करण्यास, हिंदू देवतेचं कार्य करण्यास, त्याचबरोबर नाटकं करण्यास अनेक गोष्टींमध्ये बंधनं होती। 4 जण एकत्र येऊन सुद्धा आपसात सुद्धा बोलण्यास बंधनं होती। अशा वेळी आपल्या भारतातून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी ज्याने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले असे क्रांतीवीर डॉक्टर राम मनोहर लोहिया आपल्या मित्रांकडे डॉक्टर जुलिया मेनेजिस यांच्याकडे असोळणे विश्रांतीसाठी आलेले। त्यावेळेला आपल्या गोव्यातील क्रांतिकारकांना ही गोष्ट कळल्याबरोबर त्यांनी त्यांना भेटण्याचे ठरवले आणि काही मोजकी लोक जाऊन त्यांना भेटली आणि आपल्या गोव्यामध्ये पोर्तुगीज लोक आणि पोर्तुगीज कशा प्रकारे त्रास देतात, यातना करतात, अत्याचार करतात आणि कुठली बंधनं आपल्या जगण्यासाठी लावलेली आहेत, सामान्य लोकांना कसं जगता येत नाही हे सगळं त्यांच्याकडे त्याने मांडलं। त्याबरोबर लोहियाने त्यांना सगळ्यांना सांगितलं की गप बसून चालणार नाही, त्याच्यासाठी आपण विरोध केला पाहिजे। मग विरोध करण्यासाठी काय करायचं तर त्यांनी सांगितलं की एक सभा बोलवा। त्या सभेमध्ये त्यांनी जी बंधने आपल्याला लादलेली आहेत ती आपण सगळे मोडून टाकायची। हा विचार ज्यावेळी लोकांपर्यंत त्याने सांगितला त्यावेळी सगळ्यापर्यंत हा विषय पोचला आणि 18 जून ह्या दिवशी सासरची तालुक्यातील डॉक्टर राम मनोहर लोहिया जे आता मैदान आहे तिथं चौकावर सगळ्यांनी एकत्र जमण्याचं ठरवलं आणि संपूर्ण गोव्यातून म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत सगळे लोक, सगळे क्रांतीवीर त्याने पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी पण तिथं हजर झाले। ही गोष्ट पोर्तुगीजांना ज्यावेळेला कळली त्यावेळेला त्यांच्यावर लाठीमार मोठ्या प्रमाणात झाले, पण ते न घाबरता म्हणजे भरपूर पडणाऱ्या पावसात दो पडणाऱ्या पावसामध्ये ते लोहियांची वाट पाहू लागले। इतक्यात घोडागाडीवरून लोहिया आणि त्याचे मित्र दोघेही घोडागाडीवरून तिथे आले। त्याबरोबर पोर्तुगीज अधिकाऱ्याने त्यांना एक पत्रक दाखवलं। त्या पत्रकामध्ये काय होतं की पाषाणबंदी
भाषणबंदीचा कायदा मोडल्यास अटक होऊ शकते हे पत्रक होतं. त्याबरोबर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण भारतासारख्या इंग्रजांना हाकलून लावणाऱ्या लोहिया या सामान्य पोर्तुगीजांना काय घाबरणार आहे. म्हणून त्याने काय केलं की भाषण केल्यास सुरुवात केल्याबरोबर पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्याला पिस्तूल दाखवलं. पिस्तूल सहजपणे एखाद्या खेळणं जसं हाताने बाजूला करतो त्याप्रमाणे त्याने बाजूला करून आपल्या भाषण सुरू केलं. त्याबरोबर त्यांना अटक करण्यात आली. अटक करून ज्यावेळेला त्यांना पोलीस स्टेशनवर नेण्यात आलं त्यावेळेला सगळे लोक जे हजारो संख्येने तिकडे उपस्थित होते ते सगळे पेटून उठले आणि त्याने लोहियांच्या घोषणा देण्यास, भारत मातेच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि ते पोलीस स्टेशनवर गेले. आणि पोलीस स्टेशनवर त्यांना नेल्यानंतर त्यांनाच ते भारी पडणार हा विचार त्यांच्या डोक्यात आल्यावर त्याने लोहियांना भारताच्या हद्दीमध्ये सोडून दिले. आणि असा हा क्रांतिकारक बदल त्या दिवशी घडला. त्या दिवसापासून पोलिसांनी म्हणजे प्रत्येक गोव्यातील नागरिकाने पोर्तुगीजांना न घाबरता अनेक प्रकारचे त्याने सत्याग्रह केले, अनेक प्रकारचे आंदोलनं केली. सगळ्या त्याने लावलेल्या सगळ्या ज्या अटी होत्या त्या मोडून टाकल्या आणि त्या दिवसापासून त्याने क्रांतिकारक घडण्यास सुरुवात झाली. आणि तो दिवस म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेला दिवस म्हणजे आपला गोवा मुक्ती दिन. 19 डिसेंबर 1961 रोजी आपला गोवा ह्या पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. अवघ्या तीन दिवसात लष्करी कारवाईमुळे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या गोव्यातील संपूर्ण भारतातील आंदोलकांनी हुतात्म्यांनी आंदोलन केल्यामुळे आपला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. म्हणून आज आपला गोवा जो आहे लोकशाही राज्य म्हणून भारताचा एक घटक म्हणून आपण जगतो आहोत. आणि आज ज्या मुलाने घोषणा दिल्या त्याचं स्वातंत्र्य, आज ज्या आम्हाला स्वतंत्रपणे बोलण्याचं, विषय मांडण्याचा, आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगण्याचा जो आम्हाला आलाय तो फक्त 18 जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहियांनी केलेल्या निर्णयामुळे झाल्यामुळे आज आपण त्याला नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण